दिग्दर्शकाने लेखक असणे गरजेचे असते का? रायटर असणं गरजेपेक्षा रायटरचं भान असणं गरजेचं आहे. उत्तम वाचन असलेला तो माणूस असायला पाहिजे. माझं म्हणणं काय माहिती आहे ना, ते नुसतंच दिग्दर्शक आणि लेखक म्हणून नाहीये. माझं स्वतःचं मत आहे, की जर उत्तम माणूस म्हणून जगायचं असेल ना, तरी तुमचं वाचन उत्तम पाहिजे. काय आहे, की तुम्हाला सगळं माहिती असण्याची गरज नाहीये, पण तुम्हाला काहीच माहिती नाहीये, असं पण होता कामा नये. लेखक व दिग्दर्शक यातील समन्वय कसा साधावा? माझ्यामध्ये दोघं जण आहेत. एक रायटर पण आहे, एक डायरेक्टर आहे. पण मी जेव्हा माझं स्वतःचं लेखन करतो, तेव्हा मी माझ्या रायटरला पूर्ण मान देतो आणि एका क्षणी रायटरला सांगतो, "आता घरी बस. आता तो जो दिग्दर्शक आहे, त्याच्या ताब्यात तू दिलेले आहेस. आता तू फार ढवळाढवळ करायची नाही." हे 2 कंपार्टमेंट मी माझे करून ठेवलेले आहेत. पण व्हेअर मी दुसऱ्याचं जर लेखन करत दिग्दर्शन करत असेल, तर मला नेहमी असं वाटत राहतं, की त्या लेखकाला कधी असं वाटतं कामा नये, की मी त्याच्यावर कुरघोडी करतोय. मी त्याचा मान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पण तरीही माझं स्वतःचं म्हणणं असायलाच लागतं. म्हणजे एखादा सीन किंवा एखादी गोष्ट त्या लेखकाने मला सांगितल्यानंतर मी त्याला पहिला रिएक्ट ॲज अन ऑडियन्स म्हणून करणार आहे. तर माझं म्हणणं आहे, मी त्या लेखकानी ती गोष्ट ऐकायची गरज आहे. दिग्दर्शक म्हणून नाही, तर एक ऑडियन्स म्हणून, की मला काय वाटतं. एडिटर व दिग्दर्शक यांच्यात बऱ्याचदा वाद होतात. त्याची काय कारणे असतात? ते अत्यंत तुला उत्तम फिल्म वाईट करून पण दाखवू शकतात आणि अत्यंत वाईट फिल्म पण उत्तम करून दाखवू शकतात. सो त्यांना त्यांचा रिस्पेक्ट द्यावाच लागेल. याचा अर्थ तुझ्याबरोबर वाद का होतात? कारण तू त्याला एका टीममध्ये घेतलंच नाहीस कधी. मुळात तू तुझी फिल्म शूट करणार आणि शेवटी त्याच्या टेबलवर आणून देणार. मग ते जे आहे ते जोडून तो तुलाच दाखवणार, की असंच होऊ शकतं या फिल्मचं. पण हेच जर मी पहिल्या दिवसापासून त्या एडिटरला घेतलं, म्हणजे माझ्या फिल्ममध्ये मी जेव्हा पहिली मीटिंग असते स्क्रीन प्लेची किंवा कसलीही, तर तिथे माझा एडिटर बसलेला असतो आणि तो पहिल्या दिवसापासून त्या प्रोसेसमध्ये असतो. त्याच्या डोक्यातही ही फिल्म असते. मग तोही मला काही सूचना करतो शूटिंगला जाण्याच्या अगोदर आणि तो मला सांगतो, की "मला असं-असं दिसतंय, असं-असं तू बघ मला असं वाटलं, की हे असं झालं तर मजा येईल, केदार." तर मी या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून मी माझं काम करतो. दिग्दर्शकाने बाकीच्या लोकांचे इनपुट्स किती प्रमाणात घ्यावे? की हे क्षेत्र असं आहे, की याच्यातलं एक प्रोजेक्ट आहे, हे टीमवर्कचं प्रोजेक्ट आहे. तर मग हे जर टीमवर्कचं प्रोजेक्ट असेल, तर माझा स्पॉट बॉय अचानक मला येऊन जर सांगत असेल, की "सर, मागच्या सीनमध्ये अशी झाली होती, तुम्ही या सीनमध्ये असं का केलंत?" तर त्याचं उत्तर माझ्याकडे जर नसेल, तर मला विचार करायला लावणारी गोष्ट आहे ती. तर जेव्हा कधी कोणीतरी आपल्याला काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्याकडे मी एका दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेला आहे आणि बाकी सगळे तुम्ही टुकार आहात आणि तुमच्याकडे काहीच अक्कल नाहीये. मलाच एकट्याला अक्कल आहे. या पद्धतीने काम होऊ शकत नाही. आता मी जास्तीत जास्त नवीन लोकांना माझ्याकडे असिस्टंट म्हणून जेव्हा ठेवतो ना, तेव्हा मी त्या मीटिंगमध्ये ना सतत त्यांच्याकडून विचारत असतो, की "काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला?" सेटवर गेल्यानंतर नाही विचारत मी. सेटवर गेल्यानंतर मी शॉट कसा घेऊ नाही विचारू शकत. पण त्याच्या अगोदर ही जी ऐकण्याची वेळ असते माझी, तोपर्यंत तर मी ऐकू शकतो ना. जाहिरात, चित्रपट, नाटक व मालिका यामध्ये काय फरक असतो? ॲड ही एक अत्यंत वेगळी गोष्ट आहे. कारण मी 3 दिवसाचा सिनेमा बनवल्यानंतर त्याचा ट्रेलर किंवा त्याचे प्रोमो कापणं माझ्याकडून होणार नाही. मला कळतच नाही. तर माझं म्हणणं आहे, की ते स्किलच वेगळं आहे. एक तर नाटक करताना मी नेहमीच 35 फुटाचा विचार करतो. 35 फुटाचा स्टेज आहे. त्यामुळे ती जिवंत कला आहे. तो माणूस मला दिसणार आहे आणि तो माणूस जे सादर करणार आहे ते मला भावायला हवं. जेव्हा मी सीरियल करतो, मी मुळातच विचार 14 इंचाचा करतो. त्यामुळे 14 इंचामध्ये ही गोष्ट असणार आहे. कसं आहे माहिती आहे ना, की जेव्हा तुम्ही नाटक करता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स काहीच दिसत नसतात. तर ते खूप काय म्हणतात तुला पोहोचवावे लागतात. सीरियल मुळातच एवढंच माध्यम आहे, की जरा काही झालं, की इथपर्यंतच क्लोज लागू शकतो. आणि तिसरं सिनेमा याचा विचारच तुमचा 70 एमएमचा असायला पाहिजे, की त्याच्यातली भुवई पण आहे ना, जवळ आपल्या घरा एवढी दिसणार आहे. तर हा जो एक पॅशन जे लागतं ना, ते तुम्हाला पॅशन फिल्ममध्ये मिळेल. तर हा 3 जणांचा फरक आहे. या क्षेत्रात कामामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्याचे नियोजन कसे करावे? जेवढा वेळ मला मिळतो, तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करतो. जिथे वेळ मिळत नाही, तिथे ती लोकं मला वेळ देण्याचा प्रयत्न करतात. माझं म्हणणं आहे, की हा पण एक गिव्ह अँड टेकचा प्रश्न आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, तिथे 12ही महिने पॅन्डेमिक असतो. काय आहे 3 महिने माझ्याकडे काम असतं, पुढचे 4 महिने माझ्याकडे काम नसतं. तर हे जे 4 महिने मला मिळाले होते, ते मी माझ्या घरच्यांना व्यवस्थित दिलेत की नाही, हे महत्त्वाचं आहे. मी बाकीचा कुठलाही वेळ इकडे-तिकडे घालवत नाही. मी शूटिंगला बरोबर वेळेवर पोहोचतो. 7 वाजता जर शूटिंग असेल, तर मी 7ला 5 मिनिटं असताना तिथे सेटवर उभा असतो
आणि 7 ते 7 शिफ्ट असेल तर 7 वाजता फार फार तर 7:15ला मी ते शूटिंग प्लेस सोडतो आणि पॅकअप म्हणेपर्यंत मी गाडीत बसलेला असतो आणि मी माझ्या घरी जातो. सो इतकं जर शिस्तप्रिय तुला करून घेतल्यानंतर तो प्रश्नच येत नाही, की तू काय घरच्यांना वेळ दिलास का आणि काय केलंस का?